मित्रांनो, जय शिवराय. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात सध्या आपण आहे. गोठा निश्चितच पाठीमागं बघितल्यावर लक्षात आलं असेल की राजाच्या गोठ्यावर आपण सध्या आहे. इकडं दाखवा थोडं. हे बघा परिसर. अगोदर जुना गोठा इथं होता, आता नवीन गोठा इकडं झाला. आणि नव्यानं जेव्हा काम चालू झालं होतं त्यावेळेस आपण व्हिडिओ केला होता गोठ्याचा संपूर्ण. तर एक सुसज्ज गोठा फुलंब्री तालुक्यात, मोठा गोठा शर्यतीतल्या बैलांचा कुठेतरी शाकीरबाईंनी तयार केलेला आहे. आणि काल परवा जे मैदान पार पडलं आदरणीय सर्जेराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यपाल महामहिम केसरी, तर या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरून शंकर आणि सम्राट यांनी हे त्या ठिकाणी चर्चेत राहिले. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सम्राट आणि राजाने एक काळ गाजवला, तर या मैदानात तोच कुठंतरी प्रत्यय दिसून आला. फक्त बैल चेंज होता, बैल बदला होता. शंकर सम्राटच्या गळ्यात होता, पण एक चांगली गाडी पळाली आणि एक नंबरचा मानकरी झाला. आज शाकीरबाईच्या गोठ्यावरती थोडंसं इकडून जात होतो, म्हटलं चला गोठा दाखवू, थोड्या काही गोष्टी गप्पा गोष्टी करू. चला. नमस्ते हो शाकीरबाई. नमस्ते. काय चालू आहे? काय नाही, बस पाऊस पाणी काय म्हणतो? वातावरण तर एकदम हिरवगार आहे तुमच्याकडे सध्या. वातावरण आहे चांगलं, हां, पण पावसाची फार गरज आहे. पावसाची गरज आहे. बरं, किती जमीन आहे तुम्हाला? जमीन आहे 5 एकर. आणि काय काय त्यात आता? मक्का आहे, बाजरी, मक्का, बाजरी, कापूस वगैरे? कापूस बी आहे ना. बरं, चला चालता चालता बोलू. मक्का किती? आपल्याकडं आपली जोडीदाराची जमीन आहे 10-12 एकर. ती अशी आपली मिळून. अच्छा, दुसऱ्याचं पण बटाईने घेतलं? हा, अच्छा. ती असं मिळून 17-18 एकर जमीन आहे. बरं. बरं, मक्का ते सोयाबीन सगळेच आहे. इथं जुना गोठा होता बरोबर ना? याच ठिकाणी होतं इथं. आणि तो जुना गोठा काढल्याच्या नंतर एकदम भारी आता मोकळं चाकळं दिसतंय. हा, इथे लेवल ते केलं. आणि हा गोठा पण मोठा झाला. याच्या मोठ्याला तार आहे, याच्याने काही प्रॉब्लेम नाही, ते लांब आहे, त्याच काही अडचण नाही. दूर आहे ना. आणि एक मोठा दाटा गोठा झाला. किती साईज आहे बरं गोठ्याची? ते मधलं ते गोठा असं 72 आहे लांबीला, रुंदीला 30. रुंदीला 30 आणि लांबीला 72. हे एक्स्ट्रा मारेल 49. 12-13 समोरचे. तिकडं. हा, बाहेरचं शेड. बकऱ्या पण घेतल्या तुम्ही? हा, किती शेळ्या आहे? आहे 7-8. 7-8-10 शेळ्या. बैल पाळणारे किती? राजा, शंकर. राजा, शंकर, अजून राजा, शंकर आहे, ओजीर आहे, मध्ये चिमण्या, सम्राट आहे, तो आपला बाजी. बरं, या शंकरकडं जाऊ. शंकर मित्रांनो, परवाच्या मैदानातला चर्चेतला शंकर. आणि सध्या मैदान गाजवतोय. ज्या मैदानात जाईल त्या मैदानात काही ना काही करतोय. पण एक घरची गाडी कुठेतरी पळवायचा निर्णय घेतला आणि सम्राट आणि शंकर या जोडीने त्या ठिकाणी एक नंबर मिळवला. शंकर कसा आहे स्वभावाला? स्वभावला फार असं गोठ्यावर एकदम शांत आहे. हां, मैदानात त्याच्यात गेलं नवीन माणसाला त्याला मारतो. घरी कोणाच्या हातावर आहे? घरी सगळ्याचे बारीक पोर होते, डायरेक्ट अंगावरती बसते. बरं, अर्धर ते त्याला काहीच करत नाही. अच्छा. आणि सगळे म्हणजे कोणी देखभाल करू शकतं त्याचं? हा, काहीच अडचण नाही. म्हणजे बारीक पोर राहिला त्याला अजिबात काहीच करत नाही तो. बरं, याचा एक व्हिडिओ आपण मागं व्हायरल केला होता वजीरच्या अंगावर खेळताना. हा, ते लहान आहे. अच्छा. ते ओजीर बी ते बी काहीच करत नाही त्याला. बरं, बघा शर्यतीत पळणारे बैल हे कशा पद्धतीने त्यांच्यात तो जोश राहतो, रग राहते की मैदानात कोणाला धरून सुद्धा देत नाही. मैदानात म्हणजे त्याला पाणी केलं आपण आणि दुसरा कासरा लावला, लगेच ओळखून घेतो तो. बरं, हा, तोच शंकर. आता बघा लहान लेकराला एकदम अलगत म्हणजे काहीच करत नाही ते अजिबात. जवळ येऊन देतो, खेळून देतो. शंकर उठ. आराम चालू आहे. पण बैलांना पण कळतं की कधी मैदान आहे, हा, कधी आपण छोट मोकला छोट. उत्साहित राहिलं पाहिजे, जोश मध्ये राहिलं पाहिजे. आता बघा एकदम राजागत थाट. बघा काहीच करत नाही ते अजिबात गोठ्यावरती. बारीक पोरं सगळे 4 पाय तिंडते त्याचे. शंकर आहे मित्रांनो. आणि शंकर किती तास झाला होता? आता 4था दात लावून आला तो. 2 दात होता आता.
त्याची लांबी अशी थोडीशी लांबी वाटत नाही तुम्हाला जास्त आहे बैलाची हा लांबीला भरपूर आहे ना तो. आहे ना? म्हणजे जे लांबीला माप त्याला. पाहिजे बैलाचं तर त्या मापापेक्षा बी थोडंसं वाढून माप दिसतं. हा लांबी आहे भरपूर त्याची. चोच लांबी तोंड पण असं चोचेसारखं चोचेगत दिसतं त्याचं, आहे ना? लांबीला त्याला शरीर पातळ आहे त्याचं हां हां. आणि हलक्या शरीरचा आहे ते. शाकीर भाईने आता गाडीवर तुम्हीच बसताय शंकरच्या, पण कसा पळे बरं खालून याच्यातून म्हणजे बुडातून? कारण आपण आता लोक जे बी बैल घेतले ना हम्म, जास्त करून एकच खांद्याचे होते. हम्म, हम्म, याला असं नाही कोणत्या खांद्याचा बैल भेटू द्या हम्म. त्या खांद्याला पळतो. बर. हा नाही नाही, खालून पळ कसा आहे? पळ म्हणजे एक नंबर आहे. कारण समोरचा बैल तिकडं तासाला गेला ना हां. तो ते अंगावर घेऊन गाडी पळणार आणि बैल अंगावर बी आला तरी सांभाळणार, असं वैशिष्ट्य आहे त्याचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं शेती कामाला वगैरे वापर करता का कधी बैलांचा? नाही बैल यायला नाही आणा, शेती कामाची बैल दुसरी आपली. दुसरे. हम्म. चला राजाकडे जाऊ. राजा शेठ आणि ज्या राजाच्या गुलालाची प्रतीक्षा महाराष्ट्राला लागलेली असा राजा. राजाची तब्येत बिब्येत फिटनेस एकदम झाली कडक. हा तब्येत मी चांगली राजाची. हां, तब्येतची काही नाही. तिकडं पैलवानकडं बैल होता पैलवानागतच झालं ना शरीर. म्हणजे तिकडं सौरभ त्यानं शेठ बी बी पैलवान एकदम, आणि बैलाला बी पैलवान करून टाकलं त्यांनी. नाही भरपूर जीव लावला त्यानं, पण आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतली त्याची. हां. चांगली तब्येत मी बी एकदम फिटनेस मध्ये आहे तिकडं पण बैल. सौरभ शेठ स्वतः व्यायाम करायचे आणि राजाला व्यायाम करायला लावायचे काय? हा मग त्याला बी शेतीत होते पण तरी बी शेतीमध्ये कुठं चालवायचे त्याला, ते करायचे सगळ्या गोष्टी. नाही मेहनती आहे हम्म. सौरभ शेठ, आणि कुठेतरी जीव आहे त्या राजामध्ये. होईल राजाचा कमबॅक होईल. त्याचा चेहरा बघा बरं, चेहऱ्यावरती एक अशी प्रतिकृती दिसते थोडीशी एक वेगळ्या पद्धतीची. कसं दिसत तुम्हाला? कसं एक समोर डोळ्याच्या समोर बघा, हे इथं दाखवतो तुम्हाला. हे इथं आहे ना, हा. एक मिनिट. ही का? हे नाही, खालची डोळ्याच्या खाली. ती आजपर्यंत लक्षात नाही आली, पण आता थोडंसं दिसतंय. हा हा. म्हणजे मेन मुद्दा म्हणजे एखादा शाडो जसा असतो ना त्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. हा हा, हा जो हे जे आहे ना, हा हा ते हम्म. हे बघा, असं एखादा प्रतिकृती दिसते ती एखाद्याची, हे जे आहे ना चित्र काढल्यासारखं. याच्यासारखा जो याची पैदाश आहे तो आपला सालगार मधला तो बैल नाही, काय नाव तेच सांगता जाणार नाही मला. हम्म. त्या बैलाची पैदाश आहे. त्याचं थोडसा वाकडा आहे बरं पण याचं एवढं नाही, लय कळून येत नाही, थोडा आहे नॉर्मल मध्ये. बरं बरं. हा काय चालू आहे याला खायला सध्या? खायला तर भरपूर आहे. काय काय? त्या सध्या जर दूध नाही, दुधाची अडचण आली, हम्म. ही गाय दूध देत होती ती बी आटली. ती दुसरी दोन्ही गाय आटल्या तर गाय घ्यायची त्याला दुधासाठी. बरं. इकडं कुठला आहे? ते वजीर. वजीर आहे. काय पाय काय म्हणतो त्याचा? पाय बरा आहे आता. गाई किती एकूण? गाय 3 आहे आता. अच्छा. 2 गाई घ्यायच्या आता. हे दुधाला आटल्या दुसऱ्या गाई घ्यायच्या. याचं पायाला काय केलं तुम्ही नेमकं? ट्रीटमेंट कशी? पायाला काही नाही त्याचं वजीर. कुठला पाय? मागचा ना? हा कमी झाला लांगडायचा आता? हा तर बऱ्यापैकी कमी झाला आता. हाकला बरं त्याला थोडं पुढं. म्हणजे मध्ये पाहिलं सुरुवातीला मी मागच्या वेळेस दाखवलं त्यावेळेस मला ते व्हिडिओ सुद्धा करावा वाटला नव्हता वजीरचा. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला म्हणजे 8-10 दिवस जे ना हम्म. काहीच खात नव्हतं ते, नुसतं दुधावर होता. बर. नुसतं दूध पाजत होतं मी त्याला. 10 दिवस तर काहीच खाल्लं नव्हतं त्यानं. तुम्ही आता हे पायाचं रिकवर करण्यासाठी काय केलं ते? काही नाही चालू आहे त्याला गोळ्या औषध. आता काही नाही, आता बंद करेल. अच्छा. आणि थोडंसं शरीरमध्ये त्याला हलका केला, म्हणजे लई असं जाळ नाही व्हायला पाहिजे. अंगावर यायला लागला का बैल? नाही काही नाही करत. नाही ना? नाही म्हणजे अगोदरपासून गरीब आहे? गरीब आहे काहीच नाही. आमची बारीक पोर ते सगळे धरते त्याला. मला तर असं वाटत होतं पाहिलं सुरुवातीला हां. तर म्हणजे बैल संपला. बैल सक्सेसच होणार नाही. पण त्याचा ते बऱ्यापैकी पायाचा त्रास बघून असं वाटत होतं की बैल संपला. हो म्हणजे अजिबात पाय टेकत नव्हता तो. हां हां. हा पण आता जे ना बऱ्यापैकी थोडंसं काल आता जीवात जीव होईल सक्सेस. 100% बघा, लहान लेकरं सुद्धा एकदम जवळ जाता, एखादा नाता असल्यासारखं त्या बैलाला गोंजारता. चला मध्ये जाऊ.
आता चाऱ्याची याची व्यवस्था कशी? कोंबड्या पण भरपूर आहे तुमच्याकडं? हा राजा बघा मित्रांनो, राजा तब्येत बिब्येत एकदम स्ट्रॉंग झालेली आहे, पण गती कधी गुलाल कधी मिळायचं? गती पण मिळाली, पण गुलाल गरजेचं आहे आता. हे खिल्लार तुमच्याकडे पण चालू आहे ना? हा हा, माग आपण दाखवलं होतं बरोबर. हम्म. खिल्लार कसं आहे रिझल्ट? खिल्लार तर थोडं चांगलं आहे. गोणीवर करा ना. खिल्लार तर चांगलंच रिझल्ट आहे. खिल्लार तुमच्याकडे चालू आहे म्हणून आपण मागच्या वर्षीपासून आपण ते व्हिडिओ केले आणि इकडे घरात पडेल होते बॅग, इकडे टाकल्यामध्ये. चांगला प्रतिसाद बैलगाडा मालकांचा खिल्लारसाठी मिळतोय. महाराष्ट्रभरातून बरेचसे बैलगाडा मालक ही खिल्लारकडे वळालेले आणि त्याचा इफेक्ट पण हा शर्यतीतल्या बैलांना दिसून येतोय. नाही चांगलं आहे ना, खाद्य एक नंबर आहे. हां. सगळं मिक्सिंग आहे त्याच्यात. बरं. आणि बैलाच्या पण अंगी लागत आणि तब्येत बिब्येत बी चांगली सुधारते. कसं देतं प्रमाण तुम्ही सकाळ संध्याकाळ? भिजून देतो त्याला, हम्म. डाळ अशी भिजून देतो त्याची, ठेवून देतात 2-3 तास. आणि मक्काचं ते भरडा त्याच्यात मिक्स करून, आणि मक्काचा आणि गव्हाचा आणि मक्का दोन्ही मिळून अच्छा थोडं टाकतो. भरडा. गव्हाचा शिल्लक टाकतो, बरडा. मक्काचं कमी. हम्म. आणि सगळ्या बैलांना देता हा सगळं. का काही असं निवडक बैल आहे? नाही सगळ्याला देतो. हम्म. असं काही नाही, कोणतं कमी पळू राहिलं आणि कोणतं जास्त त्याला नेत असं सगळ्याला सारखं. आज किल्लारचं खाद्य जर म्हटलं ना शाकीर भाई, तर मथुर सारख्या नंदीला सुद्धा चालू आहे. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे खिल्लारचं खाद्य. आता त्या दिवशी आपण लखनच्या गोठ्यावर सुद्धा व्हिडिओ केला, तर तिथं सुद्धा खिल्लार खाद्य हे लखनला सुरू केलेलं आहे. हो. आणि त्याचा इफेक्ट हा बऱ्यापैकी बैलगाडा मालकांना मिळतो. नाही तर Result रिझल्ट मिळतो. येतोच ना. बारीक वासरं मित्र तब्येत बिब्येत चांगली होती त्यांना हां हां. चारल्यावर. अंगी अजून एक लागत ते ड्राय फ्रूट पण आहे खिल्लारचं, हा. ते नाही देत तुम्ही? ते आता सध्यावर आहे, बायला दिलं आपण, आता संपलेलं आहे. सध्या नाही. बरोबर. आणि ते बी चांगलं आहे खाद्य. ड्राय फ्रूट पण चांगलं आहे. चालतं, मध्ये जाऊ. नक्कीच मित्रांनो, खिल्लार खाद्य आपण प्रत्येक व्हिडिओत दाखवायचा प्रयत्न करतो. जिथं जिथं खिल्लार खाद्य बैलांना चालू आहे तिथं तिथं आपण आवर्जून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण की ओरिजिनल आणि एक क्वालिटीचं जर खाद्य असेल तर हे खिल्लार खाद्य आहे एकमेव. त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तर खिल्लार खाद्याचा हा प्रयत्न तुमच्या बैलांना वासरांना करा देण्याचा. चला मध्ये बघा गोठा, एक भव्य दिव्य असा सुसज्ज गोठा शाकीरबाईचा. साऱ्या वैरण टाकण्यासाठी. आता इकडं हे पार्टिशन कोणासाठी? बैलांसाठी, गाईसाठी? हा बैल काही थोडंफार तिकडं बैल काही. हां. आणि पलीकडचे फक्त शर्यतीतले बैल बांधण्यासाठी. नाही शर्यतीची इकडं बांधते, इकडं सेमच आहे. हा कुठला हो व्हाईट पलीकडचा बैल कुठला? तो बैल आपला सौरभ शेठचा आहे. सौरभ शेठचा आहे. बर. 4 बैलात पाळणार आहे का? नाही, मग इकडं आपलं 3 फेऱ्यातलंच आहे. मग इकडं का पाठवला? इकडं पाठीला त्यांना फेऱ्या, ते आता तिथं बांधून येईल दिवसाचा फेरे ते घ्यायचे त्याचे. बर. हा. आणि तिकडं पण बांधून लय मोठं माप आहे ना बैलाचं. हा तो चांगला बैल त्या रोजी शिकणला आणला होता. हां हां. चांगले शिकण केलं ते त्यानं. किती सेकंद? म्हणजे बऱ्यापैकी शिकण करेल होत त्यानं. नंबरातल्या बैलापेक्षा 10-15 मिला मागा होता. तशी शंकरपाटातली सवय नाही त्याला, नाही. पण तरी पण चांगले सेकंद केले म्हटल्याच्या नंतर. हा. किती वय असेल साधारण त्याचं का असं तो तरी बी 3-4 वर्षात. मोठं माप आहे ना. हा. खिल्लार एकदम प्युअर जातीवंत खिल्लार आहे आणि पैलवानाच्या दारात शोभतं पण असं अशी वस्तू आहे. हे वासरू नवीन खरेदी का? नाही वासरू त्याच्याच गाईचं आहे. बर. बारीक त्याची आई वारली होती. हे सोबत पाठवले का? हा एक पाठवले. लय गरम, लईच क्वालिटी पाहिजे ना. लय जल्ला दे. दिसायला बी लय सुंदर आहे. हो. बघा शाकीरबाईच्या दावणीची खरेदी तर नाही, घरातलंच आहे, पण क्वालिटी एक नंबर राहणार. हो. लय गरम आहे. माणसाला अजिबात मागे होत नाही. डायरेक्ट गावांनी उलटा पालटा पळतो. त्याचं जर जवळ गेलं आता काय करू त्याला? सुधारणा त्याला काय करू?
चला 4-2 माणसं आले ना हां लगे पागल होऊन जात तेव्हा गोठ्यामध्ये काय करावं काय नाही त्याला कळत नाही. शाकीर भाई वरती जे तुम्ही हे लावलेले खालून याला तो काय म्हणतात त्याला? ते इन्सुलेशन म्हणते त्याला. इन्सुलेशन. त्यानं तापत नाही अजिबात पत्र ते उन्हाळ्यात गरमाट होणार नाही. गरम ते होत नाही. अजून त्याच्यात फॅन ते बसायचे राहिले लाईन फिटिंग ते करायची बर एवढं काम राहिलं त्याच्यात गोठ्यातला. आता हे जे पार्टिशन इकडे हे पार्टिशन पाडून पलीकडे एक रूम काढले ना तुम्ही? हा ते रूम काढले शिल्लक. बर कोणी आलं गेलं तर हा. इथं निवास म्हणून. हा विराट ना? बाजी. बाजी माफ करा. विराट बाजी आणि कुठला अजून? तो छोटा चिमणे. शिंगाच फरक आहे विराट आणि बाजीमध्ये जर बघितलं तर. हा विराट आपण तेच पहिल्या मालकाला देऊन टाकला. देऊन टाकला का? हा ज्याच्याकडून गेलो त्याच्याकडून. का बरं? दिला आपल्याला बैल जास्त झाले. थोडे एक नंबरातली सव लागली मग त्या हिशोबात आपल्याला काम करीत नव्हतं मग त्याला दिलं आपण ते. बाजीचं वय किती बरं? बाजीचं भरपूर वय आता. किती आहे तरी अंदाजे? तरी 6-7 वर्षाचा असेल ते 7. आणि कुठली खरेदी होती तुम्ही घेतला तेव्हा? हे आपले गणेश भाऊ याचे परसोड्याचे हां त्याच्याकडून घेतलेलं आहे. आपले छोटा असताना. छोटा म्हणजे 4 दात होता तो नेमकं. बरं 4 दात करीत होता त्या 4 दात timing. करत होत तेव्हा घेतलेला तुम्ही? हा बरं बरं. म्हणजे शंकरच्या आता शंकरचं जे वय तेवढ्या वयात घेतला होता तो. हं. आणि आपले ते जीवन ड्रायव्हर आहे का हं. त्यानं घेऊन दिलं आपल्याला त्यानं. आणि आपली इंदलबाडी आहे का सुट्टी मेकर हं. ते दोन्हीचे मुळे आपल्याला बैल भेटेल होता. किती रुपयात? त्या टायमिंगला आपण 2.5 लाख रुपयाला घेतला होता. पण चांगले पैसे वसूल केले बाजीनं. हा भरपूर त्यानं आलेच त्या टायमिंगला 15-20 दिवसातच 2.25 लाख रुपयात बिनजोड केली. बिनजोड. सगळ्यात मोठी बिनजोड केली त्यानं कुठं? सायगाव अड्ड्याला. सायगावला. हं हं. बाजी आणि शार्दूल पळत होते. बरं या इकडं. हे दोन कुठले? ह्यो छोटा चिमणी आहे. हा अलीकडचा. ते पलीकडचा नवीन वासरू. छोटा चिमण्या पण 3 फेऱ्याच्या मैदानात येत नाही कमी म्हणजे? नाही याला शिकणमध्येच पळतो. शिकणमध्ये चांगला पळतो तो. हां हां. हा आणि हा कोणता? ते वासरू आहे आता नवीन आहे. नवीन खरेदी आहे का? नाही नवीन पाहिलंच वासरू ते गाडीतला गेले. बरं त्याला काही काढलं नाही अजून. कमी केले बैल बरेच आता. हा म्हणजे जे वासरं वगैरे आपण दावण अगोदर बघायची हम्म. तर ती दावण आता कमी झालेली आहे. नाही तर 1-2 वासरं दुसरी जोडीदारकडे आहे पाटील. हा बरं गोट्याला किती खर्च आला बरं एकूण? बोटल भरपूर खर्च येईल. तरी अंदाजित रक्कम एक काय? तरी तुमचा 12 पैसा तुमचा 12-13 लाख बक्षिसाचा रुपयाच्या पैसा कमवलेला पैसा भरपूर दिसतो पण मग खर्च कुठं होतो ते पण थोडं सांगा ना. 12-13 लाख रुपयाच्या वरच लागेल त्याला. आणि जे 41 लाख रुपये आले ते तर असेच गेले पाहिलात. आता बैलाच इकडं शंकर तिकडं घेतला. पळती. हा पण शंकर वस्तू लागली तुम्हाला या बाहेर? नाही शंकर लागले आता तो विराट ते होते आता. नाही ज्यावेळेस शंकर तुम्ही खरेदी केला माझ्या मते प्रल्हाद चव्हाण यांच्याकडचा शंकर ना? हा अंकुश प्रल्हाद चव्हाण. आणि म्हणजे कुठंतरी नजर ठेवून होते तुम्ही त्या वासरावर? नाही ते वासरू पहिल्यापासूनच बच्चा होता तेव्हापासून शिकणला चांगला पळत होता. आणि आपल्या डोक्यात होता तो बरं. काहीतरी करणार. हां हां. म्हणजे तेव्हा उजव्याच खांद्याला पळत होतो तो. म्हणजे आपण आणला तेव्हापासून समजा दोन्ही खांदी चालू केलं त्याला. तो दोन्ही खांदी पळायला लागला ते. पहिले उजवीच कांद होती त्याची? हा पहिला उजवीची एकच खांद. बरं. एकच खांद म्हणून गेलो होता आपण तो. आणि आपल्या नशिबानं ते दोन्ही खांदी सारखाच पळतो. बरं. कुठंतरी एखादी वस्तू चांगली लागून गेली त्या 3-4 खरेदीमध्ये? 3-4 खरेदीमधून आता 2-3 फेल गेले. हां. पण ह्यो सक्सेस झाला मग काही वाटत नाही. गाडी कुठे आहे तुमची? पिकअप तिकडं रस्त्यावर आहे. तिकडं आता वाल्याची येत नाही गोठ्यावरती. बरं बरं. थोडा रस्ता खराब आहे तशी आता येते. पण रस्ता खराब आहे मग तिकडं थोडंसं 1-1.5 किलोमीटर अंतर आहे तिथूनच चढीतो बैल गाडी. शंकरचा व्यवहाराविषयी मग काही चर्चा नाही झाली का कधी? नाही आपण चर्चाच नव्हती केली. हां. म्हणजे राजाच्यावर झालं आणि त्याच्यात अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे लय चर्चा झाली.
मग असं आपल्याला वाटत होतं काय नजर लागली काय लागली. हम्म. मग ते विषय तेव्हापासून आपण जे बी व्यवहार केले कुठं चर्चेत नाही केली. राजा आणि शंकरने पळवले ना तुम्ही? पळली होती एकदा कुठल्या मैदानात? आपले शनी शिंगणापूरला. काय झालं होतं? काहीतरी थोडक्यावरून एक 4 बोटावरून हातभर असं काहीतरी नॉर्मल निकाल होता शेमीला. थोडक्यावरून मार खाल्ला होता. मग आता सम्राट शंकर पळवला, मग आता एकदा पुन्हा राजा आणि शंकर पळवा. नाही राजन सम्राट पळू. नाही चांगले राजा आणि शंकर. राजन शंकर पळू ना. त्याच्यातलं काही विषय नाही. आता बैल घरचेच बैल आले कधी बी पळलेल्या जातील. आणि ज्यावेळेस एकदा राजा सम्राट पळायचे, सुरुवातीला राजा सम्राट एकदा पळू. नाही, ती ज्यावेळेस गाडी- राजा सम्राट पळायचे त्यावेळेस पायऱ्याला अडचणी येत नव्हत्या. नाही आजही माझ्या मते शंकरला पायऱ्याला अडचणी येत नसेल. पण शंकरला तुम्ही नाही. एखाद्याला जर फोन केला राजासाठी तर तो डावलून लावत असेल तुम्हाला आता. हा आता सगळेच याच्या दोघर बी मी शंकर सम्राटसाठी बरेच जणांना पायऱ्यासाठी फोन केले. शंकरला भरपूर पायरे होते तर शंकरसाठी फोनच नव्हते केले कोणाला. बर. सम्राटसाठी फोन केले तर ते शंकर मागायचे. एवढं मैदान शंकर द्या, पुढच्या मैदानात सम्राट कधी आणू. बर. मी बी सगळे जणांना फोन केले पहिले सुरुवातीला. आपल्या डोक्यात होतं जर चांगले पायरे नाही भेटला सम्राटला मग घरचीच गाडी आणायची, आणि चांगला पायरा भेटला तर पुढून आणायची गाडी. बर. मग बरेच जणांना चर्चा केली सम्राटसाठीच मुद्दामून. म्हणजे सगळेच आपले जोडीदार असे चांगले बैल पळणार सगळे याला चर्चा केली मी. बरेच बनी पायरा झाला. पुढच्या महिन्यात शंकरन ते आणू आपण. बर. समजा सम्राटचा विषयच नव्हता काढीत कोणी बी. पण मी आणला सगळ्याला सम्राट जाऊनच देऊ काय तर. सम्राट पळत होता 2-3 मैदानापासून, पण आदत दुष्यत मैदान होते. थोडक्यावरून शेमीवर मार खात होता बैल. पण बैल लई पळत होता. सम्राट आणि शंकर हे राजा सम्राट सारखा इतिहास करतील. खरंच तसंच केलं त्यानं. काय होतं, एखादा बैल जर नाही पळाला की लगेच त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हो. पण हे जे मोठे बैल आहे ना, आता आज बरेचसे बैल आहे की त्यांचा बॅड पॅच चालू आहे. हो. त्यांना गुलाल नाही, पण वेळ आहे ती त्या मालकाचे जे कष्ट राहतात ना त्या बैलाच्या पाठीमागं, नंदीच्या पाठीमागं, तर ते कष्ट एक ना एक दिवस कुठंतरी सार्थ लागता आणि नक्कीच गुलाल प्राप्त होतो. हो. थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. आज सौरभ शेठ सारख्या माणसाने गेल्या किती महिने झाले खरेदी करून? बरेच महिने झाले असेल, 7-8-10 महिने झाले. 7-8-10 महिने झाले असेल. पण त्या माणसाने संयम जो ठेवलेला आहे आणि विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास तुमच्यावर नाही पण त्या राजावरती विश्वास ठेवलेला आहे की हा राजा मला एक दिवस तरी माझं पारणं फेडेल. आणि त्या दिवशी शुभमदाजीने तर सांगितलंच की बाबा राजा फक्त आम्ही आमच्या दारासमोर दिसावं म्हणून घेतलेला आहे. तो पळाला बी नाही पळाला बी तर त्याचं काही हे नाही. बरोबर नाही? मी पहिलवान मला अजून बी बोलते ते नाही बी पळाला माझ्यासाठी काहीच विषय नाही, पण ज्या रोजी घेतलं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली मग आपली. खुश झालो म्हणजे त्याच्यातच मी. बरोबर आहे. विषय चर्चेचा म्हणजे तो इतका होता की लोकांना कन्फर्मच नव्हतं की खरेदी कोणी केली आणि कोण आहे भाऊ सौरभ शेठ. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला चर्चा झाली ना सौरभ शेठ कोण आहे म्हणून. बरोबर आहे. हां, सगळ्यात टॉपची खरेदी झाली ती दिवशी. नक्कीच. काय सांगाल जाता शाकीर भाई, एक का आता सहज आपण व्हिडिओ केला आज, गोठा म्हटला, आता बरेच दिवस झाले गोठा दाखवला नाही. आणि कसं राहतं डेली व्हिडिओ करून मुलाखती करून काही लोकांना आवडत नव्हते तुम्ही. नाही आता मला बी असं मूड नव्हता का मुलाखत करायचं. गुलाल झाला म्हणजे मूड होतो. म्हणजे हा एक नंबर झाला. कुठं असाचा विषय झाला तर मजा बी येते काही बोलायला. बरोबर आहे. प्रत्येक दिवस तेच बोलायचं मग काही मजा तेच आणि काय लोक पण किती प्रेम देणार ना. हा तेच ना. आज गुलाल प्राप्त झाला म्हणून तुम्हाला एवढ्या गोष्टी बोलायला भेटल्या. हो. आम्हाला प्रश्न करायला भेटले. नाही आजचा हे दिवस असा आहे, याच्यापेक्षा चांगला दिवस राहील. राजा ज्या वेळेस एक नंबरात राहील त्या दिवशी, तो आनंदाचा दिवस राहील त्या दिवशी. तो गुलाल कितवाही असो फक्त म्हणजे राजाची सगळ्यालाच तुळ लागली का राजा गुलालात यायला पाहिजे. येईल. आता महिन्यात चालू आहे. 100% यायलाच पाहिजे बैल, आणि बैल बी चांगला पडू. वय किती झालं बरं राजाचं आता? राजाचा आता तरी 3-1 वर्ष झाला असं. 3 वर्षात वर झाला असं. बरं.
3.5 वर्ष असं झालं समजा. चिमण्याची काय परिस्थिती? चिमण्या बी चांगल्या आहे आता. ऑपरेशन ते केलं त्याचं, पोटाचे टाचे ते दिले होते ते आता मागच्या वेळेस सांगितलं आपण, पण मग आता रिकवर किती घे? चांगलं आहे आता. बैल असं मस्ती मिस्ती करतो आणि त्याला असं बांधून ठेवतो आपण, लय उड्या मारू देत नाही. अच्छा. कारण बैल चांगला आहे आता, फ्रेश एकदम. ऑपरेशन ते बी सक्सेस होईल. चालतं भैया, शुभेच्छा राहतील. आणि वेळोवेळी शंकर राजा आपण दाखवत राहतो, पण राजाला गुलाल महत्त्वाचा आहे, तो गुलाल लवकरच मिळेल. खिलार खाद्याविषयी काय सांगाल दादा? आता आहे बाजूला पडलेलं तुमच्या खिलार खाद्य म्हणजे एक नंबर खाद्य. कोणी बी एकदा नेलं समजा, कोणी बी बॅग ते परत तो माणूस नेणार, परत खरेदी करणार. हा, आपल्या सांगण्यात काही विषयच नाही. कारण ते खाद्य सगळ्याला रिझल्ट येतो. आणि खाद्य पण चांगलं, फिटनेस बी येते बैलाची. त्या फिटनेस, गती, चमक या सगळ्या गोष्टी त्यातून दिसतात. सगळ्या गोष्टी होत्या. बरं, नक्कीच मित्रांनो. म्हणजे आपल्या इकडं गावात भरपूर जास्त प्रमाणे खिलार खाद्य चालतं. खिल्लारच विकला जातो. चालतं मित्रांनो, स्क्रीनवरती खिल्लारचे महाराष्ट्र डीलरशिप किंवा मराठवाड्याची तर दोन्ही नंबर टाकतो. ज्यांना कोणाला खिल्लार खाद्य किंवा एजन्सी पण पाहिजे असेल तर त्या नंबरवरती संपर्क करून खिल्लार खाद्य मिळवा. धन्यवाद शाकीर भाई. धन्यवाद.